जावा शिकायला सुरुवात केलीये आणि सगळ्यात जास्त कन्फ्युजन कोणत्या टॉपिक मध्ये होतं माहिती आहे? JDK, JRE आणि JVM मध्ये. काही मुलं असं म्हणतात की ह्या तिन्ही गोष्टी सेम आहेत आणि काहींना तर असं वाटतं की आपल्याला यांची गरजच नसते. तर काहींचं असं म्हणणं असतं की JDK हा फक्त एक कंपायलर असतो. आपण आज या व्हिडिओमध्ये आपले सगळे डाउट्स क्लिअर करणार आहोत. पण तुम्हाला माहिती आहे का, इंटरव्ह्यू मध्ये जर हा प्रश्न आला आणि जर त्याचं उत्तर आपलं चुकलं तर इम्प्रेशन तिथेच खराब होऊ शकतं बरं. पण टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण आज मी तुम्हाला हा टॉपिक इतका सिंपल वे मध्ये समजून सांगणार आहे की व्हिडिओ संपल्यावर तुम्ही दुसऱ्यांना पण एक्सप्लेन करू शकाल. चला तर आपण या व्हिडिओची सुरुवात करूयात. तर हे आहेत काही गोष्टी, काही रिझन्स की का आपण ही कन्सेप्ट क्लिअर केली पाहिजे. सगळ्यात पहिली म्हणजे आहे फ्रिक्वेंटली आस्क्ड इन इंटरव्ह्यूज. खूपदा इंटरव्ह्यू मध्ये विचारली जाते. एक बेसिक आणि इम्पॉर्टंट जावाची कन्सेप्ट आहे. त्यानंतर याचं नॉलेज बिफोर कोडिंग आपल्याकडे असणं खूप गरजेचं असतं आणि याचमुळे आपलं एक स्ट्रॉंग फंडामेंटल नॉलेज बिल्ड होण्यात सुद्धा मदत होते. पण व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी मला एक छोटा प्रश्न पडतो की समजा मी जावामध्ये एक प्रोग्राम लिहिला. आता हा प्रोग्राम कम्प्युटरला कसा समजणार बरं? कम्प्युटरला जावा लँग्वेज येते का? उत्तर आहे नाही. कम्प्युटरला फक्त मशीन लँग्वेज समजते. मग जावा कोड रन कसा होतो बरं? याच उत्तर आहे त्या तीन गोष्टी ज्या आपण आज शिकणार आहोत. चला एक रिअल लाईफ एक्झाम्पल समजून घेऊयात. समजा तुम्हाला एक केक बनवायचा आहे. केक बनवण्यासाठी काय काय गोष्टी लागतील? एक चांगला शेफ की जो केक बनवेल, एक किचन की ज्यामध्ये केकचं सामान अवेलेबल असेल, एक ओव्हन ज्यावर आपला केक बेक होईल आणि लास्टला आपल्याला एक डिलिशियस केक तयार होताना दिसेल. तर हे एक सिंपल एक्झाम्पल आपण त्या आपल्या कन्सेप्ट सोबत रिलेट करूयात की शेफ असतो आपला डेव्हलपर की जो कोड लिहितो. किचन असतं आपलं JDK की ज्यात डिफरंट टूल्स अवेलेबल असतात कोणत्याही गोष्टीच्या मेकिंग साठी, क्रिएशन साठी. ओव्हन असतं आपलं JVM की ज्याचा यूज करून आपण आपला केक रिअल मध्ये बेक करू शकतो. आणि लास्टला काय भेटतं? आउटपुट. एक छान असा स्वीट केक आपल्याला आउटपुट म्हणून भेटतो. सर्वात आधी आपण बघूया JVM म्हणजे काय. JVM चा फुल फॉर्म आहे जावा व्हर्च्युअल मशीन. ओके. पण JVM नेमकं काय करतं? जावा प्रोग्राम आपण लिहितो, त्याला सेव्ह करतो, त्याला कंपाईल करतो. इथपर्यंत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कंपाईल केल्यानंतर एक डॉट क्लासची फाईल तयार होते. तुम्ही पाहिलंच असेल. आणि त्या डॉट क्लासच्या फाईलमध्ये काय असतं माहितीये? तुमचा बाईट कोड. म्हणजेच JVM is responsible for executing that byte code. त्याचे फीचर्स आहेत प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. कुठल्याही मशीनवर, कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टीमवर इझिली आपण ती डॉट क्लासची फाईल एक्झिक्यूट करू शकतो. मेमरी व्यवस्थितपणे मॅनेज करणं, गार्बेज कलेक्शन करणं, बाईट कोड एक्झिक्युशन करणं, हे आहेत त्याचे फीचर्स. आता आपण जाऊयात JRE कडे. JRE म्हणजे काय? JRE stands for Java Runtime Environment. त्याचा यूज काय आता? Java Runtime Environment नावातच आहे रन टाइम. ओके, तुम्हाला समजलंच असेल की जावा प्रोग्राम रन करण्यासाठी जे एन्व्हायरमेंट लागतं ते एन्व्हायरमेंट म्हणजे असतं आपलं JRE. ते एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड कोण करतं आपल्याला? JRE. आणि त्यात काय काय असतं? त्यासोबत असतं JVM, जावाच्या डिफरंट लायब्ररीज आणि रनटाइम फाईल्स. जर तुमच्या लॅपटॉपमध्ये फक्त JRE इन्स्टॉल केलेलं असेल तर तुम्ही जावा प्रोग्राम रन करू शकता का? हा एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच द्या. आता आपण पाहूयात आपला सगळ्यात मोठा हिरो, तो म्हणजे JDK. JDK stands for Java Development Kit. त्याचा यूज काय आहे? फॉर डेव्हलपिंग जावा ऍप्लिकेशन्स वी यूज JDK. JDK आपण का यूज करतो? जावाचे ऍप्लिकेशन्स बिल्ड करण्यासाठी, डेव्हलप करण्यासाठी, राईट करण्यासाठी यूज करतो. मला सांगा, जर तुम्हाला जावामध्ये कोडिंग करायची आहे, प्रोग्राम कंपाईल करायचा आहे, डिबग पण करायचा आहे, तर काय लागतं? हेच लागतं, JDK.
दिसतंय ना खाली इथे. इट इन्क्लुड्स कंपायलर, JRE, डेव्हलपमेंट टूल्स, डिबगिंग टूल्स. हे सगळं एक टूलकिट आहे की जे JDK कंटेन करतं. ओके, तर त्याचा सिम्पली एक फ्लो आहे. राईट करायचा कोड, कंपाईल करायचा आणि डेव्हलप होतो आपला जावा कोड. आता आपण पाहूयात एक इझी फॉर्म्युला. JDK, JRE आणि JVM कसं लक्षात ठेवायचं. JDK मध्ये असतं JRE प्लस डेव्हलपमेंट टूल्स जे आपण बघितलं. JRE मध्ये असतं आपलं JVM आणि लायब्ररीज. JVM मध्ये असतं आपलं काहीच नाही, प्रोग्राम एक्झिक्युशनची स्टाईल. ओके, JVM काय करतं, प्रोग्राम एक्झिक्यूट करतं. आता फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवला तुम्ही तरी पण तुमचा इंटरव्ह्यू मध्ये खूपसा फायदा होईल असं मला वाटतं. आता आपण पाहूयात डेव्हलपमेंट प्रोसेस. हा आहे आपल्या जावाचा एक्झिक्युशन फ्लो. तर आधी आपण लिहितो जावाचा कोड जो आपण .java याने सेव्ह करतो. देन आपण कंपाईल करतो. एक .class ची फाईल तयार होईल. त्या फाईल आपण JVM कडे पाठवतो. त्यानंतर एक मशीन कोड तयार होतो की जो आपल्या कम्प्युटरला समजतो आणि त्यानंतर आपल्याला जे भेटतं ते असतं आपलं फायनल आउटपुट. चला, आता मी तुमची छोटीशी टेस्ट घेते आणि या टेस्टमध्ये जे क्वेश्चन्स आहेत तेच तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा विचारले जातात मोस्टली. पहिला क्वेश्चन आहे, हू एक्झिक्यूट्स जावा प्रोग्राम्स. जावा प्रोग्राम्स कोण एक्झिक्यूट करतं? कमेंट सेक्शन मध्ये मला याचा आन्सर नक्कीच द्या. सेकंड क्वेश्चन आहे तुमच्या समोर, व्हॉट शुड यू इन्स्टॉल टू रन जावा प्रोग्राम्स. जावा प्रोग्राम्स रन करण्यासाठी तुम्ही काय इन्स्टॉल कराल? तर असे हे दोन क्वेश्चन्स आहेत की जे मोस्टली म्हणजे खूपदा विचारले जातात इंटरव्ह्यू पॅनलमध्ये मेंबर्सद्वारे. तर याचा आन्सर तुम्ही मला नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये द्या. मी नक्कीच ते तुमचं रिव्ह्यू करेल आन्सर. मला कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्हाला सगळ्यात जास्त कन्फ्युजन कोणत्या टॉपिक मध्ये होत होतं नेमकं, JDK, JRE की JVM मध्ये. आणि हा, मी प्रत्येक कमेंट वाचते बरं का. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हेरिएबल्स काय असतात जावामध्ये, त्याचा यूज काय असतो आणि ते आपण कसे डिफाईन आणि इनिशियलाइज करू शकतो. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कोडपाठला सबस्क्राईब करा. भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग अँड कीप कोडिंग.